अध्याय 12 काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीला त्याच्या अंबा मातेनं संन्यास न घेण्याविषयी अनेक वार विनवलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नरहरी तिला समजावत म्हणाला, माते, तू मला थांबण्याचा आग्रह करत आहेस, पण शरीर हे क्षणभंगूर आहे. संपत्ती अशाश्वत आहे. मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही. म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा. माणसाचं केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. मनुष्याचं आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असतं. वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे. कधी गळून पडेल सांगता येणार नाही. समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही. म्हणून मनुष्यानं प्रत्येक क्षण पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. मूर्ख लोकांना हे समजत नाही. ते आयुष्यभर बायका मुलं, घरदार, संपत्ती यातच गुंतून पडतात. ज्याला यमप्रिय आहे त्यानं खुशाल संसारात नाहीतर आळसात आयुष्य घालवावं. पण ज्याला आत्मज्ञान हवं असेल, मोक्ष मुक्ती मिळवायची असेल, त्यानं विलंब न लावता धर्मसाधना करावी. मी तेच करणार आहे, म्हणून तुम्हाला अडवू नकोस. नरहरीनं केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आई वडिलांना आणि तिथे असलेल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचं केवढं तत्वज्ञान सांगतोय हे पाहून आई वडिलांना धन्यता वाटली. अंबा नरहरीला म्हणाली, बाळा, तू आमचं कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असं तू वचन दिलं होतंस. पण तू जे म्हणालास त्यावर माझा विश्वास नाही, त्याला मी काय करू? माझी तुला विनंती आहे, मला 1 पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावंस. मग मी तुला जाण्यास परवानगी देईन. माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करीन. यावर नरहरी हसून म्हणाला, माते, माझं बोलणं सत्य मान. तुला एकच काय, 2 पुत्र होईपर्यंत मी तुमच्या जवळ राहीन. तुला 2 पुत्र झाले मग मात्र मी थांबणार नाही. मी 1 वर्षभर तुमच्या जवळ राहीन. मग नरहरी 1 वर्ष आई वडिलांच्या जवळ राहिला. 7 वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला. 7 वर्षांचा हा मुलगा 4 वेद शिकवतो हे पाहून लोक थक्क झाले. मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले. स्वतःला षटशास्त्री म्हणवणारे लोकही नरहरीकडे येऊ लागले. त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली. ते पाहून आई वडिलांना मोठी धन्यता वाटू लागली. काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला. सद्गुरूचं वचन खोटं कसं ठरेल? पुत्रप्राप्तीनं आई वडिलांना अतिशय आनंद झाला. पण वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला, माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुझे हे 2 पुत्र शतायुषी होतील. यानंतर 2 पुत्र आणि 1 कन्या तुला होईल. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहाल. तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम सेवा करतील. तुम्ही माझं स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्याची भावभक्तीनं प्रदोष पूजा केली आहे. सुख समृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य आणि परलोकी मोक्ष मुक्ती, तसंच कुळामध्ये सत्पुरुषाचा जन्म, हे सारं शिवभक्तीचंच फळ आहे. हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. आता मी 30 वर्षांनी येऊन भेटेन.
आता मला जाण्याची परवानगी द्या. सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती, प्रेम होतं, कौतुक होतं, आदर होता. सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले. नरहरी काशीला निघाला. माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले. तिथं नरहरीनं त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिलं. त्या दोघांना धन्य धन्य वाटलं. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. नरहरी बदरिकाश्रमाकडे निघाला, पण त्या अगोदर तो काशीला गेला. तिथं त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. तिथं त्यांनी अत्यंत खडतर तपश्चर्या केली. नरहरीची तपश्चर्या, योग साधना आणि त्याची संन्यास वृत्ती इत्यादी पाहून त्या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठं नवल वाटलं. अनेक लोक त्याचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तिथं कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीची लक्षणं पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले, हा नरहरी बाल असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगतवंद्य सत्पुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. यानं संन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यास धर्माचं पुनरुज्जीवन होईल. हा लोककल्याण करणारा आहे. याच्या दर्शनानं पतित लोक पावन होतील. यानं इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असं बुद्धीचं स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी यानं अगोदर स्वतः संन्यास घ्यायला हवा. असं कृष्ण सरस्वतींनी सांगितलं असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले, या कलियुगात संन्यास घेणं निषिद्ध मानलं जातं हे अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुम्हाला करावं लागणार आहे. यासाठी तुम्ही ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. नरहरीनं ही विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींची विधिवत संन्यास दीक्षा घेतली. ते नृसिंह सरस्वती झाले. सिद्धयोग्यांनी असं सांगितलं असता नामधारकानं त्यांना विचारलं, नरहरी म्हणजे साक्षात त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार. ते गुरूंचेही गुरु जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामानी वसिष्ठांना गुरु केलं. त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केलं. यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली. गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवली. हेच कार्य नरहरीनं केलं. नामधारकानं विचारलं, हे कृष्ण सरस्वती कोण? त्यांची गुरु परंपरा मला सांगाल का? नामधारकानं असं विचारलं असता सिद्धयोगी म्हणाले, त्यांचा मूळ गुरु भगवान शंकर. त्यानं विष्णूला उपदेश केला. विष्णूचा शिष्य ब्रह्मदेव, त्यांचा शिष्य वसिष्ठ. या क्रमानं शक्ती, पराशर, व्यास, शुक्राचार्य, गौडपादाचार्य, आचार्य गोविंद, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिंहगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यारण्य, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतार्थ सरस्वती, सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु परंपरा आहे. कृष्ण सरस्वती हे यादवेंद्रांचे शिष्य. नरहरीनं कृष्ण सरस्वतींपासून संन्यास दीक्षा घेतली. त्यांना नृसिंह सरस्वती असं नाव देण्यात आलं. नृसिंह सरस्वतींनी काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली आणि ज्ञानदानाचं मोठं कार्य केलं. मग ते बदरिकाश्रमाकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाले. मार्गात त्यांनी अनेक तीर्थयात्रांचं दर्शन घेतलं. संगमाचं दर्शन घेऊन ते प्रयाग क्षेत्री गेले. प्रयाग क्षेत्री असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला. त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली आणि त्याला माधव सरस्वती असं नाव दिलं. सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र सांगत आहेत.
याचं श्रवण केलं असता चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा नावाचा अध्याय 12 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.